तर मग त्याने मला ह्या क्लासबद्दल सजेस्ट केलं. तरी पण आधी इथेच शिकलेला तो बोलला की इथे चांगले आहे, सर्स वगैरे आहेत सगळे चांगले, ते एकदम गायडन्स वगैरे प्रॉपर असतं सगळं. तर तो बोलला की तू इथेच या, पण इथूनच स्टार्ट करू तुझं करिअरचं काय. क्लासमध्ये जे काय आहे ते सगळे ट्रेनिंग प्रॉपर दिले गेले की कशी जर फ्रीलान्सिंग करायचे किंवा तुम्हाला जॉब करायचं तर काय त्या रिलेटेड प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड केला गेला आहे क्लासमध्ये. माझं नाव साहिल गणेश हांडे. मी सध्या सेल्स ऑफिसर म्हणून झुडिओमध्ये काम करतो. डिस्कस म्हणजे घरी आधी मग असं डिस्कस केलं की कसं आहे, बेनिफिशियल आहे की नाही तुझ्यासाठी, शिकवणारे कसे आहेत की नाही. घरच्यांना कसं एक हे असतं ना की शिकवतील की नाही, चांगले शिकवतील, लक्ष देतील की नाही. कम्युनिकेशन म्हणजे मी त्याला विचारले की आता सध्या तरी फास्टेस्ट ग्रोईंग सेक्टर कोणतं असेल की जिथे जास्त असं इन्कम लेवल असेल. तर मग त्यांनी हे रिकमेंड केलेलं की डिजिटल मार्केटिंग कर, म्हणजे करिअरसाठी पण चांगलं आहे आणि ग्रोथसाठी पण चांगलं आहे. तर मग नंतरला मी बोललो की ठीक आहे, मग त्या रिलेटेड कोणते कोर्स क्लासेस वगैरे. तर मग त्याने मला ह्या क्लासबद्दल सजेस्ट केलेलं. कारण तरी पण आधी इथेच शिकलेला तो बोलला की इथे चांगलं आहे, म्हणजे सर्स वगैरे आहेत सगळे चांगले, ते एकदम गायडन्स वगैरे प्रॉपर असतं सगळं. तर तो बोलला की तू इथेच या, पण इथूनच स्टार्ट करू तुझं करिअरचं काय आहे. कारण मी BMSच केलेलं मार्केटिंगमधून. मग तो बोलला ते पण एक बेस्टच आहे, मार्केटिंगच केलं तर मग पुढे पण तुला ते बेनिफिशियल राहील. तर मग तेच सगळं डिस्कस केलं आधी की हाय बेनिफिशियल आहे माझ्यासाठी, फ्युचरसाठी चांगलं आहे. आता सध्या तरी ग्रो करत आहे, म्हणजे आता ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत याच्यात फील्डमध्ये. तर मग तसं करून घरच्यांना कन्व्हिन्स केलं की हाय फील्ड चांगली आहे. कारण आता सध्या तरी ते लोक असे लोकल जॉब करतात, कोण कॉल सेंटरमध्ये करते किंवा कोण कुठे असे बेसिक कामं करतात. असं प्रोफेशनल लेवलला तरी कोण गेलं नाही अजून. इथून शिकल्यानंतर मला तरी वाटतं की मी आता एक प्रोफेशनल लेवलला जाईल, जेव्हा उद्या पुढे कुठे जॉब चालू होईल इंटर्नशिप केल्यानंतर, तर एक प्रोफेशनल लेवल तरी स्टार्ट होईल. सध्या त्यांचं असं काय आहे चालू नाही, ते लोकल जॉब्स करतात. तर मी पण त्यांना हेच रेकमेंड करेल की त्यांनी पण हे करावं पुढे, कारण फ्युचरसाठी चांगलं आहे. अजून सध्या तरी असं काय नाही, मला एक ॲज अ कंपनीमध्ये जॉब करायचा आहे. बट नंतर मग फ्रीलान्सिंग वगैरे करून मी पण विचार करतो की स्वतःची एक एजन्सी ओपन करावी. ट्रेनिंग्स तर झाले, म्हणजे क्लासमध्ये जे काय आहे ते सगळे ट्रेनिंग्स प्रॉपर दिले गेले की कशी जर फ्रीलान्सिंग करायचे किंवा तुम्हाला जॉब करायचं तर काय त्या रिलेटेड प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड केला गेला आहे क्लासमध्ये. फिलिंग म्हणजे आता हे खूप ग्रेट आहे. म्हणजे पहिले फेसबुक म्हणजे फक्त कॉमन फेसबुक माहित होतं की फक्त काय फोटो पोस्ट करतात, व्हिडिओज बघतात बस. पण आता एक फेसबुक कसं बिझनेससाठी पण यूज करू शकतो, फेसबुक, इंस्टाग्राम. तर त्याच्यावरती फक्त टाइमपास नाही, आपण मनी पण कसं अर्न करू शकतो त्याच्यावरती, ते रिलेटेड सगळं कळालं. गुगलचा पण कसा वापर करू शकतो आपण, कसे वेबसाईट्स वगैरे बनवू शकतो, फ्रीलान्सिंग काय कसं करू शकतो, ते सगळं कळालं याच्यात.